हे बघा, जी क्लिप आहे त्या क्लिपची कोणी पुष्टी केलेली नाहीये, त्यामुळे मला त्याच्यावर बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही. जो तसे भाजपमध्ये 2 किंवा 3 गट पडलेले आहे किंवा हा फक्त वैयक्तिक वाद आहे, खडसे परिवार आहे, रक्षाताई खडसेंना नाव पुढे खडसे लागलेलं आहे म्हणून त्यांच्याविषयी कुठलेही आक्षेप घ्यायचा नाही, निवेदन द्यायचे नाही, हा विषय आहे. आता ज्या माणसाने हे बेताल वक्तव्य केलेलं आहे, चौकशी झाली पाहिजे की त्याने 12.5 लाख कोणाकडनं आणि कशासाठी घेतले होते. हे चित्र क्लिअर होईल की ते मोहम्मद खुली खान म्हणून तुतारीमध्ये गेले होते आणि शरद पवारांच्या पार्टीचा सत्यानाश करण्यासाठी गेले होते. 12.5 लाख कसे घेतले ते चौकशी करा. सुनील नवे ताई जर स्वतःहून बोलल्या की रस्त्यावर उतरा गड्यांनो, मला माहिती आहे ते बोलणार नाही. भाजपले गटार म्हणणाऱ्याने तो स्वतः गटारीकडे संध्याकाळ झाली की गटारीकडे जाणारा व्यक्ती. This is Prime News. नमस्कार, झेड प्राईम न्यूजमध्ये आज आमच्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा गाजत असणारा असा प्रश्न म्हणजे महिला नेत्याचा अवमान. खासदार रक्षाताई खडसे यांच्या बाबतीत अपवक्तव्य व्यक्त केले गेलेले आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये याविषयी निवेदन दिले जात आहे, जाहीर निषेध केला जात आहे. परंतु याच विषयावर बोदवड भाजपा मात्र शांत आहे. त्यांच्या या भूमिकेवर संशय घेतला जात आहे. संपूर्ण तालुका नव्हे तर जिल्ह्याभर ही चर्चा उठून येत आहे. कालच महाविकास आघाडीतर्फे या विषयावर निषेध नोंदवला गेला, मात्र भाजपाकडून कुठलंही निवेदन दिलं गेलेलं नाही. याच महत्त्वाच्या विषयावरती आज चर्चा करण्यासाठी आमच्यासोबत बोदवड येथील भाजपा तालुका अध्यक्ष अमोलभाऊ देशमुख व त्यांचे सर्व सहकारी येथे उपस्थित आहे. अमोलभाऊ यांच्याकडून आपण या विषयावर चर्चा करून जाणून घेणार आहोत. अमोलभाऊ, स्वागत आहे आपलं आमच्या चॅनलवरती. अमोलभाऊ, महत्त्वाचा विषय आहे सीधी बात नो बकवास. आपण सरळ मुद्द्यावर येऊयात. संपूर्ण जिल्ह्याची परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर आहे. याविषयी जे संभाषण झालेलं आहे फोनवर, महिला नेत्याचा अवमान झालेला आहे. महिला नेत्यांच्या बाबतीत तुम्ही शांत का आहात? कारण काय आहे, काय म्हणणार आहे बाबतीत? जसं तुम्ही तुमच्या निवेदनात सांगितलं की काल असा मोर्चा निघालेला आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की अनेकांची जी विचारधारा असते त्यापैकी मी एक आहे की ज्याची विचारधारा गीतेवर अवलंबून आहे. आणि गीतेमध्ये एका ठिकाणी लिहिलेलं आहे की जसं जसं युग बदलेल तसे तसे उदाहरणं तेच राहतील, परंतु ती प्रकट करण्याची वेळ येईल. त्या द्वापार युगामध्ये सुदाम्याच्या पायात काटा रुततो आणि भगवान श्रीकृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं. ते द्वापार युग असतं म्हणून ते भगवान श्रीकृष्णाला कळतं आणि नंतर तो त्याच्या सख्याला आणि मित्राला आधार देतो. हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये तुमच्या पायाला रुतलेला काटा तुम्हाला दाखवावा लागेल, सांगावं लागेल, बोलावं लागेल. तेव्हा कुठेतरी आजूबाजूला असलेला कृष्ण जागा होईल आणि ते बघेल. तुमच्या विचार येण्यापूर्वी मी पहिल्यांदा तर माझ्या घड्याळामध्ये असलेल्या माझ्या नेत्याचा म्हणजे गिरीश भाऊंचा फोटो पाहतो. हा फोटो मी आजपर्यंत कोणाला दाखवला नाही, परंतु हा फोटो आहे माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांचा, जो साधारणतः 1.25 वर्षापासून मी माझ्या घड्याळामध्ये लावून ठेवलेला आहे. पण का लावला आहे? यांचं स्थान माझ्या आई वडिलांपेक्षा मोठं आहे का, माझ्या गुरूंपेक्षा मोठं आहे का? निश्चितच नाही. आई वडील सर्वोपरी आहेत, माझे गुरु सर्वोपरी आहे, पण माझा राजकीय गुरु आहे, माझा राजकीय बाप आहे असं म्हटलं तर चाललेलं हरकत नाही आणि वास्तविकता आहे. पण फोटो लावण्याचं कारण काय? तर गिरीश भाऊंनी जेव्हा सगळ्या संघटनेला विश्वासात घेऊन माझ्याकडे दायित्व दिलं भाजपा मंडल अध्यक्ष तालुकाध्यक्षाचं, तेव्हा त्यांनी मला सर्वप्रथम बोलून सांगितलं होतं की तुझा मूळ स्वभाव आहे आंदोलनाचा, मोर्चा करण्याचा आणि ठोशाला ठोशा मारण्याचा, पण आता तुझ्याकडे तालुक्याचं प्रमुख पद आहे, तर तुला समन्वय साधावा लागणार आहे, तुला सगळ्यांना घेऊन चालावं लागणार आहे, बेरजेचं राजकारण करावं लागणार आहे आणि कोणी विरोध करत असेल तर सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्याला उत्तर द्यावं लागणार आहे. पण माझा मूळ स्वभाव एकदम बदलणार नाही जिया भाऊ. म्हणून मी काय केलं, क्लुप्ती शोधून काढली की माझ्या नेत्याचा फोटो मी माझ्या घड्याळामध्ये लावला. म्हणजे जेव्हा कुठं माझा ब्लड प्रेशर हाय होतो, बरं हाय केव्हा होतो, माझ्या पक्षाच्या विरोधात कोणी बोलतो, माझ्या नेत्याच्या विरोधात कोणी बोलतो, तेव्हा माझं ब्लड प्रेशर हाय होतं. तेव्हा मी याच्याकडे पाहतो आणि म्हणतो ऑल इज वेल, ऑल इज वेल, आणि शांततेने आपण उत्तर दिलं गेलं पाहिजे. ते परत एकदा मी करतोय की माझ्या नेत्याचा मी फोटो पाहतोय आणि नेत्याला आश्वस्त करतोय की मी समन्वय साधून आणि संयमाने सगळ्या प्रश्नांचे उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. नेत्याविषयी तुमचं रक्त खळखळते, मात्र तुम्हाला एक प्रश्न विचारायचा वाटतो आहे, भारतीय जनता पार्टीच्या रक्षाताई नेत्या नाहीत का? 100% आहे. आता मी येतो पुन्हा सुरुवातीपासून. काल जसं तुम्ही सांगितलं की सर्वपक्षीय मोर्चा निघाला, पण मला असं वाटतं तो सर्वपक्षीय मोर्चा नव्हता, तो सत्तेच्या विरोधात असलेले विरोधी पक्षीय मोर्चा होता. कारण त्यामध्ये आम्हाला कुठला आमच्या भाजपचे कुठलाही कार्यकर्ता दिसला नाही, अजितदादा गटातले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिसले नाही, सोबतच आम्हाला शिंदे साहेबांच्या शिवसेनेतले कुठले कार्यकर्ते दिसले नाही. तर तिथं दिसलं कोण? तिथं आम्हाला काँग्रेसचे कार्यकर्ते दिसले, तिथं आम्हाला उबाटाचे कार्यकर्ते दिसले
आणि सगळ्यात महत्वाचा विषय की आता तुतारीमध्ये 2 गट पडलेले आम्हाला दिसले. तर तुतारीचा एक गट म्हणजे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचा तुतारीचा एक गट आणि दुसरा आदरणीय एकनाथराव खडसे साहेब यांचा तुतारीचा एक गट. तर मला तिथं काल एकनाथ खडसेंच्या तुतारीचा गट दिसला. आता हे असं का म्हणतोय मी, तर मला प्रश्न पडला, मला जे बोलायचंय मी ते बोलेलच, पण का हो काँग्रेसच्या हर्षवर्धन सफारांनी पण काल मला असं वाटतं गुंगी गुडिया ही उपमा नक्कीच. आमच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुमित्राताई पवार यांना उद्देशून केलेली आहे. नक्कीच. त्याच्याबद्दल कोणी निषेध नोंदवला नाही हो. आणि म्हणून माझ्या लक्षात आलं की तुतारीचे 2 गट आहेत. एक आदरणीय वंदनीय शरदचंद्र पवार साहेब यांचा तुतारीचा गट आणि इथले आदरणीय एकनाथराव खडसे गणपतराव खडसे यांचा एक तुतारीचा गट. तर ते तिथं विधानं करत होते, काही बोलत होते. पण मी सांगतो जियाबू तुम्हाला, हे बघा काय लिहिलेलं आहे, प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः. आणि यांनी हेच सांगितलं आम्हाला, भारतीय जनता पार्टी असं एकमेव जगातलं संघटन आहे की तिथं प्रत्येक कार्यकर्त्याला सांगितलं जातं प्रथम राष्ट्र. मग प्रथम राष्ट्र म्हणजे काय, तर अंतिम टप्प्यामध्ये जो वंचित असेल त्याला त्याचा मूलभूत अधिकार पोहोचला पाहिजे, त्यासाठी तुम्ही काम करा. देशाला विकसित कसं करता येईल त्यासाठी तुम्ही काम करा. मग हे सगळं करत असताना संघटन जगातला नंबर 1 आहे, खूप मोठी गर्दी आहे. आणि म्हणून ह्या संघटनेला काही प्रोटोकॉल आहे, काही अनुशासन आहे. मी उठलो माझ्या पद्धतीने चालणार नाही. प्रभाकर पाटील उठले, संतोष भाऊ उठले, किरण भाऊ उठले, राहुल उठला, तापसी उठले, उमेश पाटील उठले, कोणी उठेल आणि त्याच्या पद्धतीने चालेल असं होणार नाही. भाजपामध्ये सिस्टीम आहे, एक चाकुरी आहे, त्या पद्धतीने चालतं. आता तुम्ही मला प्रश्न केला की रक्षाताई नेत्या नाही का, 100% आमच्या नेते आहेत. परंतु मला माझ्या लहानपणीचं एक उदाहरण आठवलं. जया भाऊ, माझ्या वडिलांचं माझ्या काकांचं काहीतरी ओपनच बोलतो, प्रॉपर्टीवरून वाद चालू होता. माझं 10वीचं वर्ष होतं. माझ्या आजोबांना तो आवाज आला. माझ्या आजोबांनी डायरेक्ट माझ्या काकाला माझ्या वडिलांना अटकला. अरे काय करताय रे तुम्ही, त्या अमोलचे पेपर आहे आणि तुम्ही काय भांडण करताय, वाद घालताय, चला आरगडीच्या खोलीत द्या, मी तुमचा निपटारा करतो. माझ्या आजोबांनी माझ्या काकाला माझ्या वडिलांना आरगडीच्या खोलीत नेलं, निपटारा केला. मी इकडे अभ्यास करू शकले. आता हा मुद्दा मी तुम्हाला का सांगतोय, हे बघा जी क्लिप आहे त्या क्लिपची कोणी पुष्टी केलेली नाहीये, त्यामुळे मला त्याच्यावर बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही जोवर पुष्टी होत नाही. पण समजा आपण अंशतः मानू की ते सत्य असेल, बोलणारे कोण आहे, भाजपाचे आहे. कोणाशी बोलले, आमच्या नेत्याशी बोलले. कोणाविषयी बोलले, आमच्या नेत्यांविषयी बोलले. म्हणजे विषय घरातला आहे. मला प्रश्न पडतो झाला, विषय घरातला आहे, मैं बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना थैथयाट का करता है. घरातला विषय आहे तुमचा, मुद्दा तुम्ही समोर मांडलेला आहे, निषेध का केला जात नाही, घरातला विषय आहे. आणि तुम्ही जे आता बोलले की शिस्त आहे, अनुशासन आहे पक्षाला, अन्य ठिकाणी जे निवेदन दिले जात आहे, मग त्यांच्या शिस्तीचं आणि अनुशासनाचं का, बोदवडचा हा वैयक्तिक विषय तर नाही किंवा खडसे परिवाराविषयी हा वैयक्तिक राग तर नाही, नेमकं म्हणायचं काय तुम्हाला. 100% बरं केलं तुम्ही हा प्रश्न उपस्थित केला. मी तुम्हाला या माध्यमातून काही दाखवायचा प्रयत्न करतोय. हे आमचे 83 BLA-2ची यादी आहे, म्हणजे 83 बूथ आमच्या बुधवार तालुक्यामध्ये आहे. सध्या देशभरामध्ये एक विषय असतो SIR, स्पेशालिटी इंटेन्सिव्ह रिव्हिजन, म्हणजे मतदार यादीचं पुनर्भरण, जे 24 वर्षातून एकदा येतं. फार मोठा विषय, महत्वाचा विषय. एखादा जर डावलला गेला तर तो आपल्या संविधानाने दिलेल्या अधिकारापासून वंचित राहू शकतो. आणि म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा ऐकलं, नेशन फर्स्ट माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन, आमचे रवींद्र चव्हाण साहेब, श्रीमती रक्षाताई खडसे, चंदवन्ना बाविस्कर, सगळ्यांनी आम्हाला ताकीद दिलेली आहे. वैयक्तिक दुःख सुख मरण धरण लग्न कार्य बाजूला सारा, SIR विषयाला हात घाला. त्या दिवसापासून आजपर्यंत 83 बूथवर आमचं काटेकोरपणे पालन चालू आहे. बरे कोणी सांगितलं आम्हाला, इथं 8 जुलैला आमच्या नेत्या माननीय केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुक्ताईनगरला बैठक झाली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, सगळ्यांना सूचना केल्या की SIR शिवाय दुसरा विषय आता कोणी हातात घेता कामा नये. आम्ही आमच्या ताईंचं, आमच्या नेत्यांचं पालन करतोय, त्यांच्या सूचनेचं पालन करतोय. की त्यांनी आम्हाला सांगितलंय, बघा दादा प्रभाकर पाटील आहे, साला मरणाच्या दारात आहे, मुंबईला जात नाहीये का. त्यांचं म्हणणं, अमोल तू ग्रामीण भागात फिरतो अडीअडचणीला पक्षाच्या, मी इथं बसलो पाहिजे कारण BLA-2 इथं येत आहेत. आमचे दुसरे ते पुढे गेले, विजय शेठ बळगुजर, 2 वेळाचं ऑपरेशन डॉक्टरांनी सांगितलं होतं, करत नव्हते. नाही, मला शहरातल्या BLA-2चा फॉलोअप घ्यायचा आहे. आम्ही जबरदस्तीने मागे लागलो, त्यांना ऑपरेशन करायला लावलं. प्रत्येकाला शेतीचे कामं आहेत, म्हणजे आता व्यक्तीच्या प्रत्येकाला सांगणार नाही, पण अनेकांना इतके कामं आहेत तर ते सगळे सोडून BLA-2च्या मार्गे लागलेले का, कारण माझा इथला मतदार आपल्या संविधानाने दिलेल्या अधिकारापासून वंचित राहून. हे काय म्हणतात, नेशन फर्स्ट, हे कोणी सांगितलं आम्हाला. नक्की. श्रीमती रक्षाताई खडसे, जिल्हाध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष आणि गिरीश भाऊ महाजन. आणि म्हणून आम्ही सगळे व्यस्त आहोत. ज्या नेत्याचा तुम्ही उल्लेख करत आहात अमोल भाऊ, त्याच नेत्यांच्या विषयी अवमानकारक शब्द बोलले गेलेले आहे आणि तुमच्याकडून कुठलेही पावले उचलले जात नाही. जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की वैयक्तिक वाद का पक्षवाद,
का भाजपामध्ये 2 गट, जर तुम्ही आता बोलले की तुतारीमध्ये 2 गट आहे, तसे भाजपामध्ये 2 किंवा 3 गट पडलेले आहे, किंवा हा फक्त वैयक्तिक वाद आहे, खडसे परिवार आहे, रक्षाताई खडसेंना नाव पुढे खडसे लागलेलं आहे म्हणून त्यांच्याविषयी कुठलेही आक्षेप घ्यायचा नाही, निवेदन द्यायचे नाही, हा विषय आहे. तुम्ही तुमचे मुद्दे मूळ मांडलेले आहे, परंतु मूळ मुद्दा भरकटत आहे. आज ही जनतेमध्ये जी चर्चा सुरू आहे, फक्त खडसे परिवार असल्यामुळे बोदवड भाजपा यावर पाऊल उचलत नाही आहे. याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? मी परत सांगतो जे हो तुम्हाला, मी कसं क्लिअर केली नेशन फर्स्ट. मी बोललो तुम्हाला घरात 2 जणांचे वाद चालू होते, आजोबांनी त्यांना वेगळं केलं. आज तो घरातला विषय आहे आणि महत्वाची परीक्षा चालू आहे SIRची. पक्षश्रेष्ठींनी असा विचार केलेला आहे कदाचित की यांना हा विषय राबू द्यायचा SIRचा आणि आपण यांना बंद दारावर काय समजायचं ते समजवणार आहात आणि ते समजवत आहे. माझ्या जे कानावर आलं कदाचित विजय चौधरींनी राजीनामा देखील दिलेला आहे. हे बघा, मी इतका मोठा नाही त्या विषयावर बोलणे इतका, पण कारवाई मी तुम्हाला महिला नेत्याचा अवमान झालेला आहे. हा. आपण त्या क्लिप बद्दल पुष्टी करत नाही, त्या क्लिपची पुष्टी नाहीये, हा. ते नंतर होईल. परंतु एक महिला म्हणून आपण एक भाजपा बाजूला सारूया, खासदार महोदयांना बाजूला, परंतु भाजपाचं महिलांविषयी धोरण काय आहे? महिलांविषयी धोरण आहे भाजपांचं की राजकारणामध्ये 50% आरक्षण महिलांना मिळावं म्हणून मोदीजींनी संसदेमध्ये ठराव पास करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या पारिवारिक कुटुंब असलेल्या पक्षांनी त्या विधेयकाला विरोध केला हो. आणि हे सांगताय आम्हाला की महिलांबद्दलची सहानुभूती काय. ज्या भाऊ भाजप जे महिलांबद्दल करतंय, आदरभाव दाखवतंय ना, तितकं कोणीच दाखवत नाही. मी तुम्हाला पहिले सांगितलं की तो अंतर्गत आमच्या परिवाराचा विषय आणि आमच्या पक्षातले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ खूप सक्षम आणि समर्थ आहेत की ते बंद दारावर हा विषय हाताळत असतील आणि हाताळणार आहे. पण SIRचा विषयाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आम्हाला या दिशेने मार्गस्थ केलेला आहे. राहिला स्त्रियांचा विषय, काल परवाची गोष्ट आहे, कुठली तरी SC समाजाची महिला कार्यालयामध्ये आली, रडक्या स्वरात बोलली, म्हणे भाऊ माझा असा अनुभव आहे, कलेक्टर ऑफिसमध्ये अशी जागा खाली आहे, जर मला जर संजय सावकारे साहेबांचं पत्र मिळालं तर माझी नियुक्ती होऊ शकते. क्षणाचं विलंब न करता आम्ही सावकारे साहेबांशी बोललो, PA प्रवीण भाऊ चौरेंशी बोललो, तात्काळ त्यांच्याकडे पाठवायच्या सूचना केल्या. ती ताई साळशिंगेचे आमचे कोणी पालवे दादा त्यांना घेऊन तिथे गेली. मला आनंद वाटतो सांगताना की लगेच ते कलेक्टर ऑफिसमध्ये त्या नियुक्त झालेले आहेत. नंबर 1. नंबर 2, हा उमेश पाटीलकडे मी म्हणेल थोडा कॅमेरा दाखवा, हा युवतीचा आहे, काही घेण्यात आलं नाही. गणाचं तिकीट भेटेल, गटाचं भेटेल, तेवढी सक्षमता आहे, काही माहित नाही त्याला, पण नाही ना आम्हालाही माहित नाही. पण तिथे एक महिला, तिचा पती दिव्यांग आहे, इथं रडत आली होती कार्यालयामध्ये. उमेश पाटीलला बोलवण्यात आलं, उमेश पाटील लगेच आला, आम्ही तहसील कचेरीत गेलो. विषय काय होता की जर उद्या जर बायोमेट्रिक्स नाही झालं तर त्या मनुष्याचा पगार बंद होणार होता. सगळेच्या सगळे आम्ही तहसीलदाराकडे गेलो. साहेब बोलले आम्ही काय केलं पाहिजे. आम्ही सगळे बोललो की तुम्ही युवतीला आलं पाहिजे. माननीय सपकाळ साहेब 4 घंटे भर उन्हात थांबले. कोणासाठी? ती महिला विरोधात आली होती. महिलाचे अश्रू सगळ्यात पहिले जर पुसल्या जात आहे त्या भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावर जे नेतृत्वात काम करत आहे माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन. स्त्रिया नेशन फर्स्ट आणि लेडीज फर्स्ट हा जर गिरीश भाऊ महाजनांचा विषय निघालेला आहे. काल ज्या मोर्चामध्ये त्यांनी निवेदन दिलेले आहे त्या मोर्चामध्ये संभाषण 2 व्यक्तींमध्ये झालेलं आहे, कारवाई एकावरच होते आहे. गिरीश भाऊ महाजन यांनीही त्यामध्ये होकार लावलेला आहे, त्या क्लिपमध्ये ऑडिओमध्ये आढळून येत आहे. त्यांच्यावर ही कारवाई व्हावी अशी मागणी काल निवेदन देताना झालेली आहे. काय म्हणणार तुम्ही याविषयी, तुमचं मत काय? संत विनोबा भावे एका वेळेस म्हणाले होते की आधी स्वरूपा नंतर विश्वरूपा. उन्हाने पाय पोळतायत तर पहिले पायात चांबडा घालायचा प्रयत्न करा, नंतर रस्त्यावर चांबडा घालायचा तुम्ही प्रयत्न करू शकता. आता ज्या माणसाने हे बेताल वक्तव्य केलेलं आहे, मला असं वाटतं चौकशी झाली पाहिजे की त्याने 12.5 लाख कोणाकडनं आणि कशासाठी घेतले होते. मी हे पूर्ण अभ्यासपूर्वक सांगतोय, पुराव्यानिशी सांगतोय. मी फक्त म्हणेल एकदा मनोरचे आमचे गजानभाऊ शेळके यांच्याकडे मीडियाने फक्त तोंड करावं. गजानभाऊ शेळके दिसले पाहिजे, बोलू काहीच नाही. गजानभाऊ चौकशी लागेल तेव्हा समजेल की सुनील नवे यांच्या माध्यमातून 12.5 लाख रुपये जो माझ्या गिरीश भाऊंवर टीका टिप्पणी करतोय याने कशाचे घेतले होते. खडसे साहेबांचं समर्थन करण्यासाठी 12.5 लाख रुपये घेतले होते का तू? अरे बोदवड तालुक्याचं समर्थन करणं, आपण शिवरायांचे वंशज आहोत, जरा शिवरायांच्या वंशजासारखं आपण वागलो पाहिजे. गिरीश भाऊंची तुलना आपण नाही करू शकत. ज्या भाऊ 30 वर्ष आमच्या कमळाचा इथं आमदार होता हो. अरे कार्यालय नव्हतं भाजपचं. अरे 19 पासून गिरीश गीता दत्तात्रय महाजन यांच्या नेतृत्वामध्ये कार्यालय चालू आहे. हे किंवा पक्षाचं असं कार्यालय आहे की 50 गावातल्या ग्रामस्थांना एक हक्काचं व्यासपीठ आहे. इथं माणूस येतोय, रडतोय, वेदना सांगतो तहसील कचेरीतल्या, EMECB मधल्या, पोलीस प्रशासनातल्या, कृषी अधिकाऱ्याच्या. प्रयत्न होतो 100% सॉल्व्ह करण्याचा. गिरीश भाऊंनी एकच सांगितलंय, जो कोणी कार्यालयात येईल ना त्याचा पक्ष विचारू नको, जात विचारू नको, समाज विचारू नको, धर्म विचारू नको, फक्त त्याचे अश्रू पुसण्याचं काम कर. आणि त्या माणसावर म्हणजे सूर्यावर थुकण्याचा पराक्रम करताय. 6 वर्षापासून कार्यालय चालू आहे. जेव्हा मला सांगा बोधवडचे लोक जामनेरला जातात गिरीश भाऊच्या प्रचाराला किंवा काहीतरी काही देताय का गिरीश भाऊंना? तरी कार्यालय आणि बदल्यात काय मागताय? फक्त सेवा मागताय. आणि त्यांच्यावर म्हणताय की तुम्ही राजीनामा द्या. अरे त्या माणसाला आम्ही बघितलंय, नातू येतो कडेवर बसायचा प्रयत्न करतो जामनेरला, एखादी म्हातारी हात वरते आणि म्हणते भाऊ हे लेटर पाय.
भाऊचा चेहरा चुकून जातो, पण म्हणतो म्हातारीचा पहिले मला विषय सॉल्व्ह करावा लागेल. नातू चालला जातो, 17 तास काम करतो तो माणूस, आणि आम्ही सांगतो याच्या करता नाही की आम्हाला ते तिकीट घ्यायचं किंवा तुम्ही म्हणेल परत एकदा कॅमेरा फिरव, इथे जे बसलेले ना, कोणाकडे एखादा ठेका नाहीये, कोणाकडे एखादा कॉन्ट्रॅक्ट नाहीये, कोणी पण लालची नाही, कोणी तिकिटाच्या रांगेत पण बसलेला नाही. पण गिरीश भाऊचं नाव काय घेतो माहिती आहे? तो माणूस बीजारोपण करतोय सेवेचं ह्या बोदवड तालुक्यात 6 वर्षापासून. ज्या 80च्या दशकामध्ये ते हे बोलले होते, मला वाटतं तिथं आणखी एक व्यक्ती बोलला होता की खडसे साहेबांनी उत्तर महाराष्ट्रात भाजप वाढवला. बरोबर, मी सांगेल तुम्हाला, तुम्ही जवळ इकडे, हा विषय फार महत्वाचा आहे. खडसे साहेबांनी उत्तर महाराष्ट्रात भाजप वाढवला, मग पवार साहेबांनी त्यांच्यावर तुतारी वाढवायची जबाबदारी दिली होती, मग तुतारी का नाही वाढवली? तर मला कसे कधी कधी काय ठेवले तुझी भाऊ, मला 16व्या शतकाचा दाखला द्यावा लागतो. शिवाजी महाराजांनी नेतूजी पालकरांना औरंगजेबाकडे पाठवलं होतं की धर्मांतर करून घे आणि नाव ठेव तुझं मोहम्मद कुली खान. नेतूजी पालकर औरंगजेबाकडे गेले 16व्या शतकामध्ये, सगळा डेटा जमा केला, जितकं त्यांना नष्ट करता येईल तितकं नष्ट केलं आणि परत घर वापसी केली. मला असं वाटतंय, मला माहित नाही कदाचित, पण खडसे साहेब धर्मांतरने पण पक्षांतर करून कदाचित तुतारीमध्ये गेलेले आहेत या ध्येयाने की तुतारी साली पुरी लंबी लावून टाकू. आणि मला असं वाटतं पुरी लंबी लावलेली त्यांनी, जिथं 50% वाटा राष्ट्रवादीचा होता चला मायनस मध्ये गेला आणि जिवंत उदाहरण मुक्ताईनगरमध्ये आहे. मुक्ताईनगरमध्ये 0 तुतारी झाली. आणि बरं कामाला कोणाला लावलं? अरे आमचे साले तुतारीवाले जे होते आमचा भाजपचा प्रचार करत होते. आम्ही सांगतो तो दिवस दूर नाहीये, जे कालच्या आंदोलनात तुम्हाला दिसले ना, जे हो 99% ते सगळं आमचा भाजपचा प्रचार करणार आहे. कारण काय, मोहम्मद कुली खानचा नेतूजी पालकर झाला, मला वाटतं कदाचित 2 सप्टेंबरला परत तुतारीचा भाजपना होऊन जाय. आणि मग तेव्हा कदाचित चित्र क्लिअर होईल की पवार साहेबांचा गेम करण्यासाठी, त्यांना संपूर्ण झुरो करण्यासाठी आमच्या खडसे साहेबांनी कदाचित ही सुपारी घेतलेली असावी. नक्कीच. मग आता परत पुन्हा त्यांचे पक्षप्रवेशाची चर्चा सुरू आहेत. एखाद वेळेस त्यांचा पक्षप्रवेश झाला, मग तुमचं नेतृत्व कसं असणार आहे? तुम्ही त्यांच्या नेतृत्वात काम करणार आहात का पुन्हा विरोध करून तुम्ही तुमचं स्वतंत्र गट निर्माण करून माननीय गिरीश भाऊ यांच्या नेतृत्वात काम करणार आहे? तुमची भूमिका कशी असेल बोधवत भाजपा? सगळ्यात पहिले सांगतो, आमचं नेतृत्व काय? आमचं नेतृत्व जिल्हाध्यक्ष, आमचं नेतृत्व आहे प्रदेशाध्यक्ष, आमचं नेतृत्व उत्तर महाराष्ट्राचं आहे माननीय नामदार श्री गिरीश भाऊ महाजन, आमचं नेतृत्व सध्या आहे श्रीमती रक्षाताई खडसे, संजय भाऊ सावकारे, नंदभाऊ महाजन, अमोल भाऊ जावडे, राजीमामा बोडे. त्यात एक भर पडली तर आम्हाला काही थोडी आहे, पण हे चित्र क्लिअर होईल की ते मोहम्मद कुली खान म्हणून तुतारीमध्ये गेले होते आणि शरद पवारांच्या पार्टीचा सत्यानाश करण्यासाठी गेले होते. आणि त्यांनी तो सत्यानाश परत करून आणि परत काय बघा, 100% जर ते उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजप वाढू शकता तर मला असं वाटतं 50% ते राष्ट्रवादी वाढू शकले असते, परंतु त्यांनी राष्ट्रवादी वाढवलेली नाहीये. तर मला असं वाटतं हे कार्यकर्ते वगैरे एकदम लाभार्थ्यांचा जो मोर्चा असतो, तुम्ही जर अभ्यास केला तर सगळे दिसेल तुम्हाला की सगळे लाभार्थी येते. पण मला आनंद या गोष्टीचा की जे काम आम्ही करतोय प्रत्यक्षपणे ते आम्हाला मदत करताय, प्रत्यक्षपणे की एक पार्टी संपवण्याचं काम करताय, त्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. आणि यश आल्यानंतर कदाचित ते घर वापसी करत असतील, तो पक्षसृष्टींचा निर्णय आहे. तुम्ही काम कराल त्यांच्या नेतृत्वात? सगळ्यांच्या, रोहिणीताई असो, नाथाभाऊ असो, यांनी जर भाजपात पक्षप्रवेश केला तर तुम्ही त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करण्यास तयार आहात? जिल्हाध्यक्ष. पण आज विरोध का नाही? विरोध आज रक्षाताईंच्या आम्हाला विषयी अधिकार नाही. आवाज कुणी घेतला? चला अधिकार कोणी घेतला? विरोध का नाही? माननीय केंद्र राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे आमचे नेते आहेत, त्यांनी मला एकदा फोन करावा आम्हाला की बाबा रे तुझ्या बहिणीवर तुझ्या मायावर अन्याय झालेला आहे, रस्त्यावर उतर. पण ते असं करणार नाही. कारण म्हणजे आतापर्यंत जे निवेदन दिली गेलेले आहेत तर त्यांना रक्षाताईंनी फोन करून सांगितलं आहे असं तुमचं म्हणणं आहे की तुम्ही बिलकुल नाही, रस्त्यावर उतरा आणि निवेदन द्या? बिलकुल नाही. तो त्यांचा वैचारिक भाव आहे. पण माझा वैचारिक भाव सांगतो की माझा नेता मला सूचना करणार नाही तोवर मी माझा SIR चा विषय हातातून सोडणार नाही. आणि मला विश्वास आहे आमच्या रक्षाताई मला सांगणार नाही तसं. कारण काय की त्यांनाही माहित आहे की 2.25 लाखाची लीड त्यांना मिळालेली आहे. कोणाच्या नेतृत्वात मिळाली? तुम्ही म्हणता ना की स्त्रियांबद्दल तुम्ही संवेदनशील आहे का? हो, 2.25 लाखाची लीड, जिगरबाज माणूस आहे. याच्या नेतृत्वात आम्ही 49 डिग्रीमध्ये कामं केलेले आहे. जोगवा मागितलेला आहे, रुपया घेतलेला नाहीये. 12.5 लाख कसे घेतले ते चौकशी करा. सुनील नवे यांच्या थ्रू वेळ आल्यानंतर ते पण सिद्ध होईल. यांच्यापैकी कोणी घेतलेला आम्ही 49 डिग्रीमध्ये? कोणाच्या नेतृत्वात? यांच्या नेतृत्वात 2.25 लाखाचा लेड. कोणाला? आमच्या नेत्यांना, श्रीमती रक्षाताई खडसे. नॉट ओनली श्रीमती रक्षाताई खडसे, स्मिताताई वाघ 2.5 लाखाचा लीड. कोणाच्या नेतृत्वात? गिरीश भाऊ महाजन. अरे स्त्रियांबद्दल आदर आहे, एकीकडे आईला उभं केलं, दुसरीकडे लेकीला उभं केलं. महिलांबद्दल आदर आहे म्हणूनच उभं केलं आणि आम्हाला जीवापार काम करायला सांगितलं. आता एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे अमोल भाऊ, येणाऱ्या काही काळांमध्ये आपल्या बोदवड शहराच्या निवडणुका लागणार आहे. मुक्तानगरची निवडणूक पाहता आपण तिथे बघितलं तर भाजप आणि शिवसेनामध्ये सरळ लढत झालेली आहे. तुतारी नामोनिशाणी तिथं नव्हतं. येणाऱ्या काळामध्ये बोदवड विषयी कसं असणार आहे का इथंही तशीच भूमिका राहील आणि त्या ठिकाणी भाजपाने नेतृत्व हे रक्षाताई खडसे यांच्या अंडरमध्ये त्यांच्या नेतृत्वात काम केलेलं आहे, त्यांच्या नेतृत्वात ते लढलेलं आहे. इथं चित्र कसं असणार आहे? एक तालुका अध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे पुढे? मला असं वाटतं पुढच्याच ठेस मागचा शहाणा. मुक्ताईनगरला ठेस बसलेली आहे, तिथं तुतारी शून्य झालेली आहे. होप सो की यांचा अस्मिता आणि यांचा जमीर जिवंत असला तर हे जे दिसत आहेत आज लाभार्थी हे तुतारी इथे 0 उदेणार नाहीत. पण 99% चान्सेस असे आहेत की इथं पण ते तुतारी 0 करतील. परंतु मला सांगताना आनंद वाटतो की बोदवड तालुक्यावर त्रिसंगमाचा पगडा आहे. त्रिसंगम म्हणजे कोणता?
माननीय गिरीश भाऊ महाजन, माननीय नंदूभाऊ महाजन आणि माननीय चंद्रकांत भाऊ पाटील. हे तिघांचा बॉन्ड इतका चांगला आहे आणि तिघांचं हे एकच आहे. जसं अर्जुनाला विचारलं तुला काय दिसतंय, पाखराचा डोळा दिसतोय, तसं तिघांना झोपेतून उठून विचारा काय दिसतंय, ते म्हणतात बोधवड तालुक्याचा विकास दिसतोय. तिघांचा बॉन्ड इतका एक आहे की त्यांनी वेळेवर मी सांगितलं ना जगलाला उभं केलं आणि तिघांनी आदेश दिला करो मतदान, ते सगळे 100% मतदान करतील. त्यामुळे तो विषय येणार नाही. एक छोटासा बदल वाटतो का तुम्हाला बोदवडकरांविषयी? तुम्ही बोलले आता बोदवडचा विकास दिसतोय, परंतु हा पावसाळा काही दिवसांआधीच बोदवडची परिस्थिती काय होती तुम्ही सुद्धा बघितलेली आहे. सोशल मीडियावरती भरपूर व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. काय वाटतं तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पुन्हा लढत झाली तर तुमचं नेतृत्व बोदवड असायला हवं असं तुम्हाला वाटतं का, किंवा नगराध्यक्ष भाजपाचा व्हायला असं तुम्हाला असं वाटतं? बघा, मी म्हणेल संघटन मी शक्ती आहे, एकटा माणूस काहीच करू शकत नाही. मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला सांगेल की बघा, रक्ताचा नाहीये, बरं जातीचा नाहीये, समाजाचा नाहीये, कोणी नाहीये, पण तरी बोदवड तालुक्यासाठी 6 वर्षापासून एक कार्यालय ओपन करून दिलेलं आहे. बरं, कोणासाठी करून दिलेलं आहे? फक्त बोदवड तालुक्यातल्या ग्रामस्थांसाठी करून दिलेलं आहे, त्यांच्या दुःखासाठी करून दिलेलं आहे. ज्या भाऊ एक राजपूत समाजाचा माणूस होता, पैसे नव्हते त्याच्याकडे, दोन्ही डोळ्याने ब्लाइंड होता, रडत रडत इथे आला, म्हणे MRI करायचा आहे. फोन लावला, 0 पैशात MRI झाला. दुसरी गोष्ट, हे युग आहे, कलियुग आहे बाहेर. लोणवाडी ते कोणता तरी रस्ता आहे, गाड्या स्लिप होत होते अक्षरशः. BNCशी बोललो आम्ही, अधिकाऱ्यांशी बोललो, म्हणे भाऊ निधी नाही, रस्ता होऊ शकत नाही. गिरीश भाऊंशी बोललो, भाऊ किमान मुरुम टाकणं गरजेचं आहे. म्हणे विचारतो काय, टाकून दे. मग 20,000चा मुरुम टाकला लोणवाडी त्या रस्त्यावर. तुम्ही चौकशी लावा की ग्रामपंचायतीनं बिल फाडलेलं आहे का BNC कडनं बिल फाडलेलं आहे का? गिरीश गीता दत्तात्रय महाजनांच्या खर्चातून 20,000 रुपयाचा लोणवाडी पासून पुढे ते कोणतं गाव आहे ते आमचे मोहन देठे तुम्हाला त्याच्यावर सांगतील जर विचारलं तर. मुरुम टाकला हो का, काही फायदा आहे त्यांचा जामनेरकरांना? नाही. तर मग त्यांनी मुरुम टाकला तर मग इथले आमदार सक्षम नव्हते किंवा नगराध्यक्ष सक्षम नव्हते? कार्यालय भाजपचे आले, त्यांना टाकावं लागलं. कार्यालय भाजपचे आले. मी तुम्हाला सांगितलं तुमचं की मित्रपक्ष आहे. गिरीश भाऊ आणि चंदू भाऊ, तुमचं मित्रपक्ष आहे. बॉन्ड इतका पक्का आहे. जर चंदू भाऊच्या दारामध्ये जर भाजपची लोक गेले, बरेच वेळा हे जातात, बघा चेहरे दाखवा, ही लोक बरेच वेळा चंदू भाऊच्या दालनामध्ये जातात, खाली हात कधी येत नाहीत. मग जर कोणी शिवसैनिक असेल तो जर भाजपच्या दालनात आला तर आम्ही खाली हात कसं काय जाऊ देऊ? सिनेजेटिक ऍक्शन आहे. जर गंगापुत्र भुष्माला जर धारातीर्थ करायचं असेल तर श्रीखंड आणि अर्जुन एका रथावर असलेच पाहिजे. तर मला असं वाटतं ही सगळी आमची तिघही मंडळी एका रथावर आहेत. एकच ध्येय आहे, तालुक्याचा विकास. म्हणून मी ग्रामस्थांना सांगेल, 6 वर्षापासून हा माणूस आपल्याला सर्वस्व देतोय, ग्रामस्थांची सेवा करण्यासाठी व्यासपीठ उभं करून दिलेलं आहे. तर या माणसाची तळमळ जपा बरं. आणि भविष्यात जर निवडणुकांना सामोरं जावं लागलं आणि ह्या दृष्टिकोनातून जर आपण कौल दिला तर तालुक्याचा विकास या तिघांच्या माध्यमातून आपण आपल्या डोळ्यादेखील करणार, हा विश्वास आहे मला. अमोल भाऊ, तुम्ही आज बोलताना उपमा दिलेली आहे, भीष्म पितामह, भगवान श्रीकृष्ण, अर्जुन या सर्वांनी मिळून बोदवड तालुक्यामध्ये अभिमन्यू झालेला असं तुम्हाला वाटतो का? कारण तुम्ही बोलताना बोलले की इथं जे बसलेले आहे, इथं एकही ठेकेदार नाही, एकानेही काम घेतलेलं नाही, परंतु बोदवड शहरामध्ये आज काम होत आहे किंवा नाही होत आहे, तर इथले सभासद हे ठेकेदारी करतात असा आरोप सोशल मीडियावरती खुल्ला केला जातो आहे. तरीही यामध्ये बदल होताना आढळत नाही. नक्कीच पुढच्या काळात जर भाजपाच्या क्षेत्रामध्ये नगरपंचायत आली किंवा नगराध्यक्ष तुमचा भाजपाचा झाला तर परिस्थिती हीच राहणार, हे लोक असेच राहतील का हे पुन्हा ठेकेदारीचे चेहरे म्हणून समोर येतील? बघा कसं राहतं, जशी खाण तशी माती, जशी माती तसं पिकलेलं पीक असतं, उगवलेलं पीक असतं. कुठलंही झाड एका दिवसात मोठं होत नसतं. 30-35 वर्षापासून बी असं पेरलं गेलेलं जेव्हा भाऊ कोणाकोणाशी वय घेणार आहो, पण मी घाबरत नाही. राष्ट्रप्रथमानंतर पक्षानंतर शेवटी स्वतः आहे. तुम्ही एक अभ्यास करा हो, त्या एका विशिष्ट कुटुंबाच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांचा अभ्यास करा हो. मागच्या 30 वर्षामध्ये तालुक्याचा विकास झाला नाही, पण त्यांच्या अवतीभोवती असलेल्या साखळीचा किती मोठा विकास झाला हो. आणि मग मला सांगा, माझ्या शेजारी जर हे बसलेले असतील तर मी यांच्यासारखं वागणार आहे. आता त्यांच्या संपर्कात जर कोणी आलं असेल तर ती लागण होणारच आहे. याचा निर्णय जनतेने घ्यायचा आहे. जनतेने ठरवायचं आहे की या लोकांना संधी द्या की जे तुमच्या तालुक्याचा विकास करू शकेल. आणि आंदोलन करण्यासाठी इथं भरपूर काही विषय होते, तर त्यांनी हाच काय विषय घेतला. तर हा अभ्यासाचा विषय मी तुम्हाला सांगितलं, कदाचित ते आमचेच आहेत. प्लॅन बी त्यांच्याकडे आहे, तुतारी 0 करायची आहे, भाजपला बळ द्यायचं आहे, त्या दृष्टीने त्यांची वाटचाल चालू आहे कदाचित. नक्कीच अमोल भाऊ, तुमच्या क्षेत्रामध्ये, तुमच्या कार्यक्षेत्रात आणि तुमच्या आधीच्या तालुकाध्यक्षाच्या कार्यक्षेत्रात भाजपा वाटेलीच दिसत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तुमची रणनीती ही जाहीर केलेली आहे. शेवटचा आणि प्रमुख हा अजून एक प्रश्न शेवटी तुम्हाला जाता तो विचारू. तुम्ही यावर भरपूर बोललेले आहात. जनतेमध्ये जो प्रश्न निर्माण होत आहे, विरोध होईल का? रक्षाताईंविषयी केलेल्या अपवक्तव्याचा निषेध नोंदवला जाईल का किंवा निवेदनं दिले जातील का, किंवा परिस्थिती जैशी आहे तशीच राहणार आहे? मला असं वाटतं SIR विषय पूर्णपणे मार्गी लागल्यानंतर पक्ष यावर निर्णय घेईल. कारण पक्षासमोर राष्ट्रप्रथम हा विषय आहे. पक्षाने निर्णय घेतल्यानंतर सगळीकडे सूचना जातील. ते शेवटी सूचनेचं पालन 100% हृदयापासून करणं आमचं काम आहे. ताई जर स्वतःहून बोलल्या की रस्त्यावर उतराकडे, मला माहिती आहे ते बोलणार नाही, कारण ते बोलणार फक्त SIR बद्दलच आम्हाला. कारण त्यांना माहित आहे की
सगळ्या गोष्टी लीड करण्यासाठी कामं करावं लागतात. कामं करण्यासाठी आपल्या हक्काचा, आपल्या सगळ्या मतदारांना तो संविधानिक अधिकार मिळाला पाहिजे. आणि म्हणून सगळे लोक आता ह्या विषयामध्ये लागलेले आहेत SIRच्या. त्यामुळे मला तरी वाटतं कोणी बोलणार नाही, पण पक्षाच्या सूचना आल्यानंतर 100% सगळेजण सूचनाचं पालन करतील. नक्कीच अमोल भाऊ, महत्त्वाचं तुम्ही आज शब्दांकन केलेलं आहे. आणि श्रोत्यांना आपण बघत असाल की आज जी चर्चा सुरू आहे तालुक्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये, की बोदवड भाजपा हा गप्प का, याविषयी विश्लेषण अमोल भाऊ यांनी केलेलं आहे. आणि नक्कीच यांच्या बोलण्यातून आपल्याला कळलेलं आहे, जोपर्यंत वरिष्ठांकडून कुठलेही आदेश येत नाही तोपर्यंत या अपवयावरती, वक्तव्यावरती कुठलाही निषेध इथे नोंदवला जाणार नाहीये. येणाऱ्या काळामध्ये वरिष्ठांचे आदेश बोदवड भाजपाला येतात का आणि हे रस्त्यावर उतरतात का, उतरतात तर कसल्या प्रकारे, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून असणार आहे. नक्कीच यापुढील घटनाही आम्ही आपल्यासमोर नेहमी आणत राहणार आहोत. झेड प्राईम न्यूज, जिया शेख, बोदवड. तो ऐसी ही खबरें लगातार देखने के लिए जुड़े रहे जेड प्राइम न्यूज के साथ. आपल्याला जळगाव, भुसावळ, नाशिक, मुंबई, पुणे जाण्याची अजिबात गरज नाही, कारण आपल्या बोदवड शहरात आपण सुरू केले आहे सर्वात मोठा लॉन, तेही आपल्या बोदवडमध्ये. अग्रवाल लॉन बोदवड, पत्ता मलकापूर रोड, अग्रवाल नगर, जय मातादी, जिनिंग, बोदवड. बोदवड शहरात प्रथमच सुरू झालेले अद्ययावत व प्रोफेशनल दर्शिका ब्युटी पार्लर मेकओव्हर, ब्रायडल मेकअप, HD, 3D, सायडर मेकअप. एक वेळ अवश्य भेट द्या. संचालिका सौ रेखा निवृत्ती ढोले. पत्ता दर्शिका ब्यूटी पार्लर, भुसावळ रोड, पेट्रोल पंपाच्या पुढे, बोदवड. अपने सपनों को दें नई उड़ान संजरी डेवलपर्स के साथ. क्या आप भी अपने परिवार के लिए एक सिक्योर फ्यूचर चाहते हैं? रेसिडेंशियल प्लॉट्स हों या इंडस्ट्रियल लैंड, हम लाए हैं आपके लिए सब कुछ. लग्जरियस फार्म हाउसेस से लेकर उपजाऊ खेती तक, इन्वेस्टमेंट का हर मौका यहाँ है. उद्योगों के लिए जगह, व्यापार को बढ़ाने के लिए बिग इंडस्ट्रियल लैंड डॉट सुकून के पल, छुट्टियों को खास बनाने के लिए आलीशान फार्म हाउस, भविष्य का निवेश, बिजनेस डेवलपमेंट और खेती के लिए उपजाऊ खेत जमीन, बेहतरीन लोकेशन, तेजी से विकसित होने वाले क्षेत्रों में प्लॉट्स और जमीनें, आधुनिक सुविधाएं. आज ही इन्वेस्ट करें और अपने अपनों का भविष्य सुरक्षित करें. संपर्क करें संजरी रियल एस्टेट प्रॉपर्टी डेवलपर्स, बोदवड, जिला जलगांव. 9764586277, 9096618071, 9823970606, 986052050.